सरकारने एक विधानसभेमध्ये असं महत्वाचं विधेयक प्रोड्यूस केलेलं आहे, मांडलेलं आहे. जे लोक महाराष्ट्रामध्ये जमीन बळकावण्याचे खूप मोठ्या प्रमाणात प्रकार आहेत, या संदर्भामध्ये महाराष्ट्र जमीन बळकावणे प्रतिबंधक विधेयक 2026 हे विधानसभेमध्ये ठेवलेले आहे. हे विधेयक काय आहे? हे विधेयक एवढं महत्वाचं आहे की राज्यभरामध्ये ज्या प्रमाणामध्ये मागील 10 वर्षामध्ये जे काही भाईगिरी करणारे लोक आहे, गुंडगिरी करणारे लोक आहे, हे एक मोठ्या प्रमाणात रॅकेट चालवतात आणि सरकारी आणि खासगी जमिनीवरती ताबा करतात, बेकायदेशीर ताबा करून त्या जमिनी बळकावतात. आता काय आहे माहितीये का, जमिनीवर ताबा केल्याच्या नंतर तो ताबा सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशन वाले काहीच मदत करू शकत नाही. ती जमीन कोणाची आहे, काय आहे, त्याच्यावरती ताबा कोणाचा आहे हे ठरवायचा अधिकार पोलीस स्टेशनला नाहीये. मग काय व्हायचं, एखाद्या जमिनीवर, जमिनीच्या मालकीच्या जमिनीवर किंवा खाजगी जमिनीवर किंवा सरकारी जमिनीवर एखाद्यावर जर ताबा केला तो ताबा काढणं सहजासहजी शक्य होत नव्हतं पोलीस स्टेशनला. मग काय व्हायचं, या संदर्भामध्ये पोलीसवाले हात वर करायचे की याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही दिवाणी कोर्टात जा, दिवाणी कोर्टाकडून तुम्ही मना ऐकून घ्या, ते दिवाणी कोर्ट ठरवल. यामुळे काय झालं माहिती का, राज्यभरामध्ये भाईगिरीचे हे काही संघटित गुन्हेगारी करणाऱ्या लोकांचं मोठं प्रमाण वाढलं. आणि हे काय करायचे, अशा खाली पडीत जमिनीवरती किंवा सिटीच्या ठिकाणी जमीन खाली दिसली त्या ठिकाणी ताबा मारायचे. ताबा मारून काय करायचे, त्या मालकासोबत वाद घालायचे आणि सेटलमेंट करून त्याच्याकडून पैसे उकळायचे. हा एक जवळपास धंदा आहे राज्यामध्ये. आणि या धंद्याच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याच्या नंतर राज्य सरकारने एक महत्वाचं विधेयक आणलेलं आहे. आता जमीन बळकावल्याच्या नंतर नुसतं दिवाणी स्वरूपाचा वाद राहणार नाही, तर त्याला क्रिमिनल स्वरूप देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षेची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. आता हे विधेयक काय आहे बघा, सरकारी आणि खासगी जमीन बळकावणाऱ्या भूमाफियांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र जमीन बळकावणे प्रतिबंधक विधेयक 2026 विधानसभेत प्रसिद्ध केले. या विधेयकामुळे अनधिकृत ताबा, बेकायदेशीर बांधकाम आणि फसवणूक करणाऱ्या कडक शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. नवीन कायद्यातील प्रमुख तरतुदी खालील प्रमाणे आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिली तरतूद आहे शिक्षा. काय आहे बघा, शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. जमीन बळकावण्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधित गुन्हेगाराला 10 ते 14 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. म्हणजे सदरील गुन्हा हा गंभीर गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये टाकण्यात आलेला आहे. आणि जर 10 ते 14 वर्षाची शिक्षा असेल तर नक्कीच हा गुन्हा जिल्हा व सत्र न्यायालयाकडे चालणार आहे. म्हणजे याला खालच्या कोर्टात जामीन मिळणार नाही. आता सध्या आपल्याकडे हे नाहीये, पण शिक्षेच्या कालावधीवरून कळतं की गुन्हा कुठल्या कोर्टात चालणार आहे. याच्यामुळे 10 ते 14 वर्षापर्यंत त्याच्या शिक्षा आहे. याच्यात आर्थिक दंडाची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. जवळपास त्या जमिनीचं, ज्यांनी ती जमीन बळकावली त्या जमिनीचं जेवढं काही मार्केट व्हॅल्यू असेल, बाजारभाव असेल, त्या बाजारभावाच्या एवढा दंड लागणार आहे. म्हणजे 1 कोटी रुपये का असणार त्या जमिनीचं व्हॅल्युएशन, तेवढा दंड सुद्धा लावण्याची तरतूद याच्या संदर्भात करण्यात आलेली आहे. आणि सध्या जे काही न्यायालय, सध्याच्या न्यायालयामध्ये एवढे मोठ्या प्रमाणात प्रकरण पेंडिंग आहेत, तर हे प्रकरण अजून वाढल्याच्या नंतर अजून किती काळ लागेल हे प्रकरण निकाली लागण्यासाठी. तर या संदर्भामध्ये फक्त हे प्रकरण निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालय राहणार आहे. स्पेशल कोर्टची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त लवकरात लवकर या संदर्भात निकाल दिला जाणार आहे. आणि आता जे काही भूमाफिया आहे, भाईगिरी करणारे, संघटित गुन्हेगारी करणारे लोक आहे आणि ज्यांनी बेकायदेशीर जमिनीवरती ताबा करण्याचं रॅकेट चालवतात, त्या लोकांसाठी हा एक धोक्याची घंटा आहे. आणि त्यांच्यावरती यानंतर हे जेव्हा विधेयक पारित होईल, जेव्हा याचं कायद्यात रूपांतर होईल, त्यानंतर राज्यामध्ये याची अंमलबजावणी होईल आणि त्याच्यानंतर याच्यावरती अशा लोकांवरती गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होईल. हे विधेयक खूप महत्वाचं आहे. हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे गुन्हे प्रकार वाढले होते. गोरगरिबांच्या जमिनीवरती ताबे करून त्यांना त्या ठिकाणी कुठलाच पर्याय न ठेवता 50 लाख रुपयाचा एखाद्या गरीबाचा प्लॉट असला त्याच्यावरती एखाद्या भूमाफियाने कब्जा करायचा आणि नंतर फक्त ती जमीन त्याच्याकडून नावावर करून घ्यायच्यासाठी काय करायचं, त्याच्यासोबत सेटलमेंट करायचं आणि 50 लाखाचा प्लॉट 10-15 लाख रुपयामध्ये रजिस्ट्री करून घ्यायचा आणि त्याचं शोषण करायचं. असे प्रकार राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी हा कायदा महाराष्ट्र राज्य सरकार आणतंय. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. जेव्हा कधी कायदा येईल त्या संदर्भात आपण सविस्तर नंतर व्हिडिओ त्याच्यावरती बनवू.
पण जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर फेसबुकला फॉलो करा आणि युट्यूबवर जर नवीन जर असाल तुम्ही तर त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवीन नवीन माहितीची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो.